हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आता पूजाचं आणि दुष्यंतचं अफेअर प्रकरण भक्तीच्या समोर येणार आणि भक्ती आता पूजाची सगळी मस्ती जिरवणार आणि कृष्णाच्या सुखी संसाराला वाचवण्याचा प्रयत्न करणार। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं काही आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण इथे पाहिलंच होतं की आता पूजा जी आहे तिने दुष्यंतला भेटून सांगितलेलं असतं की तिचं त्याच्यावरती किती प्रेम आहे, तिला त्याच्याशिवाय कसं जगता येणार नाही, कसं राहता येणार नाही, त्याच्याशिवाय ती कशी अपूर्ण आहे, ती कशी त्याची वाट बघत होती। तिचं जग फक्त दुष्यंत आहे आणि दुष्यंत भोवतीच तिचं संपूर्ण आयुष्य फिरत आहे। त्याच्याशिवाय तिच्या आयुष्यात दुसरं कोणीही नाही आहे, तो जर तिच्यासोबत नसेल तर तिचं आयुष्य निरर्थक होईल वगैरे वगैरे। आता बऱ्याच गोष्टी पूजाने दुष्यंतला सांगितलेल्या असतात आणि बिचारा साधा भोळा दुष्यंत पूजाच्या प्रेमामध्ये वेडा झालेला असतो आणि त्यामुळे पूजा जे काही त्याला खोटं नाटं सांगत असते, माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, तितकं प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, हे सगळं बिचाऱ्याला खरं वाटतं आणि आता तो स्वतःला दोष द्यायला लागतो की हे सगळं आपल्यामुळे झालं आहे। तो आता पूजाच्या समोर हात जोडून उभा राहतो आणि पूजाला म्हणत असतो, गौतमी मला माफ कर, माझं चुकलं, मी तुझ्यासोबत हे असं वागायला नको होतं, मी खूप चुकीचं वागलो आहे, खूप चुकीचं म्हणजे खूपच चुकीचं। आता पूजाबरोबर घालवलेले चांगले वाईट सगळे प्रसंग त्याला आठवतात आणि मग तो आता पूजाच्या पुढे हात जोडतो आणि म्हणत असतो, पण आता माझं लग्न झालं आहे आणि मला ह्या गोष्टीचं आयुष्यभर गिल्ट राहिलं असतं जर मी आज येऊन तुला सॉरी बोललो नसतो की मी तुला फसवलं, म्हणून मी आज इथे आलो आहे आणि स्वतःच्या तोंडाने तुला सगळं खरं सांगतोय। गौतमी प्लीज, मी आयुष्यभर नाही विसरू शकणार तुला, कारण तुझ्यावर मी मनापासून खरं आणि पहिलं प्रेम केलं होतं, तू कायम माझ्या हृदयाच्या खूप जवळ राहशील। आता दुष्यंत पूजाला जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा पूजा म्हणते, अरे मग मला हेच तर हवं आहे ना, प्रेम हेच तर असतं ना जे आयुष्यभर सोबत राहील। त्याबरोबर मग आता दुष्यंत आणि पूजामधला सगळा वाद जो असतो तो सॉर्ट आऊट झालेला असतो। दुष्यंत आणि पूजामधले सगळे जे काही गैरसमज असतात ते सगळे दूर झाले आहेत असं आता दुष्यंत पूजाला म्हणतो आणि दुष्यंत तिला म्हणत असतो, पुन्हा एकदा मी तुझी माफी मागतोय गौतमी, मी आज जे काही वागलो आहे त्यासाठी म्हणजे मला खूप वाईट वाटतं आहे। त्याबरोबर आता ती इट्स ओके असं म्हणत असते। तर दुसरीकडे आता कृष्णा ही घरामध्ये बसलेली असते आणि ती आता विचार करत असते की पूजीचं माझ्याबरोबर ढीक पटत नाही, पण नक्कीच तिचं दुष्यंत सरकारांबरोबर चांगलं पटणार, कारण दुष्यंत सरकार बी चांगले शिकलेले आहेत, सवरलेले आहेत आणि ती बी चांगली शिकली सवरलेली आहे। ती माझ्याबरोबर जरी कसं बी बोलत असली, कसं बी वागत असली तरी मी तिची बहीण आहे म्हणून ती माझ्याबरोबर असं वागते। पर दोन शिकलेली माणसं एकमेकाला गाठली गेली की ती एकमेकाबरोबर चांगलंच बोलतात। मी एक काम करतो, दुष्यंत सरकारांची आणि पूजीची गाठभेट घालून देतो, म्हणजे समजा कसं व्यवस्थित होईल। पूजी त्यांच्याबरोबर तिच्या मनातलं बोलल बी आणि मग पूजीचं लगीन ठरवाया बी आम्हाला सोपं जाईल। तसं पण आता घरात बा असता तर बानं पुढाकार घेतला असता, पण आता बा नाही म्हणल्यावर दुष्यंत सरकार हेच आमच्या घरामध्ये आता थोरले आहेत। म्हणजे तसा भक्तीचा नवरा आहे खरा, पण भक्तीच्या नवऱ्याचा काय उपयोग नाही, मग दुष्यंत सरकार असणारच पुढाकार घ्यावा लागणार आहे। मी त्यांच्याबरोबर आजच बोलतो, उद्याच्याला मी आणि दुष्यंत सरकार घरला जातो आणि घरला जाऊन मग आम्ही पूजीबरोबर बोलू। पूजी जरी आमच्यासमोर सध्या बोलली नाही तर 2-4 दिवसांनी नक्की बोलू आणि मग लवकरच पूजीच्या लग्नाचा बार बी आम्ही उडवून टाकू आणि माझा पूजीचा सुखाचा संसार सुरू होईल। भक्तीचं काय, पण या समध्यात बिचारी भक्ती मात्र एकली राहिली। पर जाऊ दे, पुढचं थोडे दिवस हे गेलं की मग भक्तीचं पण काहीतरी चांगलं करून देऊ। मी दुष्यंत सरकारसनी सांगन आपण काहीतरी भक्तीसाठी बी करू म्हणून। मग कृष्णा आता भक्तीला फोन करते आणि भक्तीला म्हणते, उद्याच्याला मी आणि दुष्यंत सरकार घरला येतोय पूजीला भेटाया, पण तू हे तिला सांगू नकोस काय, हे समजा तिच्यासाठी ते सरप्राईज की काय म्हणतात नवत ते आहे हां। त्यानंतर मग आता दुष्यंत हा घरी येण्याची वाट कृष्णा बघत असते। आता दुष्यंत घरी आलेला असतो तर कृष्णा ही दुष्यंतला सांगत असते, दुष्यंत सरकार अहो माझं तुमच्याकडं एक लई म्हणजे लई महत्त्वाचं आणि जरुरी काम आहे, तुम्ही नाही म्हणायचं नाही या। आता दुष्यंत हा विचार करतो की कृष्णाने आपल्याला पूजाला माफी मागायला सांगितली म्हणूनच खरं तर आज आपल्यातले गैरसमज दूर झालेत,
मग तो म्हणतो ठीक आहे, तुझं जे काम आहे ते मी करायला तयार आहे, बोल. मग कृष्णा दुष्यंतला सांगत असते की आपल्या दोघांनी माझ्या माहेराला जायचं आहे उद्या सकाळच्याला. आता दुष्यंत म्हणतो ए यार कृष्णा तुझ्या माहेरी पुन्हा. त्यावर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही आधीच मला सबूत दिलेला आहे का तुम्ही नाही म्हणणार नाही आणि कुठलं बी कारण मी काढणार नाही. आणि तुम्ही मला आधीच म्हणला होता सा, आठवत नाही काय आपल्या लग्ना अगोदर काय म्हणलं आहे ते, रांगडे पाटील कधी बी कारण काढत नाही, दिलेलं वचन पार पाडतात म्हणून. मग आता वचन दिलंयसा ना माझ्या माहेराला येण्याचं, तर वचन पूर्ण बी करून दावायचं. आता तुम्हाला माझ्या माहेराला यावं लागतंय म्हणजे लागतंय. अहो मी काय तुम्हाला उगाच घेऊन नाही जात आहे तिकडं, कारण आहे तिकडं नेण्यामागं तुम्हाला माझी बहीण पूजी. त्यावर दुष्यंत म्हणतो भक्ती ना. त्यावर कृष्णा म्हणते भक्ती थोरली पूजी धाकली. पूजी आहे नवं ती पुण्याला असती कायम, आपल्या लग्नाला बी यायला तिला जमलं नाही कामामुळं, गडबडीत होती ती तेव्हा, म्हणून मग आत्ता ती आईला भक्तीला आणि मला भेटायला आली आहे. तर मग म्या उद्याच्याला तिला भेटायला जाणार होतो, तर तुम्ही बी चला की आमच्याबरोबर. नाही म्हणजे काय आहे, म्या अडाणी पडलो अशिक्षित पडलो, पण तुम्ही तर शिकलेले आहेसा ना दोघं बी. शिकले सवरल्या माणसांचं बोलणं चालणं काही वेगळंच राहतं आहे म्हणून म्हणलं. मग आता दुसऱ्या दिवशी दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं पूजाला भेटण्यासाठी आलेले असतात आता कोल्हापूरकरांच्या घरी. आता कृष्णा आल्याबरोबर भक्तीला बघते आणि खूप खुश होते. इतक्यात पूजासुद्धा बाहेर येते. मग काय कृष्णा येते आणि पूजाला मिठी मारत म्हणते पूजे तू आलीस नवं, मला लई बरं वाटलंय बघ म्या बी आलोय तुला भेटाया आणि येताना म्या तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा खरवस बी घेऊन आलोय. आता पूजा तो खरवस वगैरे बघते आणि कृष्णा म्हणते आणि एवढंच नाही म्या तुझ्यासाठी अजून एक लई मोठं सरप्राईज घेऊन आलोय. त्याबरोबर आता लगेचच पूजा म्हणते तू आणि माझ्यासाठी सरप्राईज. त्याबरोबर कृष्णा म्हणते अगं वय सरप्राईज म्हणजे सरप्राईजच आहे, कुठं गेलं माझं सरप्राईज. इतक्यात दुष्यंत गाडी पार्क करून आतमध्ये येतो. आता कृष्णाने पूजाला मिठी मारलेली असते, त्यामुळे दुष्यंतला पूजाचा चेहरा दिसत नसतो. मग जेव्हा कृष्णा बाजूला होते तेव्हा कृष्णा आता दुष्यंतला सांगत असते दुष्यंत सरकार ही बघा ही माझी बहीण पूजी आणि पूजे हे तुझं दाजी म्हणजेच दुष्यंत सरकार. त्याबरोबर आता पूजाला समोर बघून दुष्यंतला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो, कारण दुष्यंत हा आता पुन्हा त्याच्या फ्लॅशबॅकमध्ये गेलेला असतो, जिथे पूजाने त्याला स्वतःचं नाव गौतमी केळकर असं सांगितलेलं असतं, तिचे आईवडील युरोपमध्ये राहतात असं सांगितलेलं असतं आणि ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तिचे वडील खूप मोठे बिझनेस आयकॉन आहेत युरोपमधले आणि तिला त्यांच्याशी दुष्यंतबद्दल आणि तिच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे, म्हणून दुष्यंतला स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे वगैरे वगैरे तिने सो दुष्यंतला सांगितलं होतं आणि ते सगळं आता दुष्यंतला आठवतं. पण दुष्यंत आता कृष्णासमोर असं दाखवतो की जसं काय तो पूजाला पहिल्यांदाच भेटतोय आणि मग तो पूजाला अगदी व्यवस्थित भेटतो, अगदी छान पद्धतीने बोलतो वगैरे आणि मग तो कृष्णाला म्हणतो कृष्णा चल आता आपण निघूया, घरी जायला उशीर झाला तर आई काळजी करेल. मग दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं तिकडनं घरी यायला निघतात. आता ते दोघंजणं निघाल्यावर दुष्यंत याला रस्त्यामध्ये पश्चाताप होत असतो की कशाला मी जाऊन त्या मूर्ख मुलीची नालायक मुलीची माफी मागितली, काय गरज होती मला तिची माफी मागण्याची, मुळात ती माफी मागण्याच्या लायकसुद्धा नाही आहे, एवढी मोठी फसवणूक केली तिने माझी, उलट देवच आणि आई दोन्हीही पावले आणि म्हणून माझं लग्न कृष्णाबरोबर झालं. कृष्णा कमी शिकली आहे, कमी म्हणजे ती लोकांना ओळखते, कमी तिचं सगळं ज्ञान आहे, सगळ्या गोष्टी ती जरी कमी असली ना तरीसुद्धा खरेपणाच्या बाबतीत ती पूजापेक्षा कायमच पुढे आहे, कारण तिने असा खोटारडेपणा तर केलेला नाही आहे. दुष्यंतला आता आठवत असतं की कशा पद्धतीने पूजा ही त्याला भेटली होती, कृष्णा पूजाला भेटून किती खुश होती वगैरे वगैरे सगळंच. इतक्यात कृष्णा दुष्यंतला म्हणत असते दुष्यंत सरकार काय कसला विचार करायला आहेसा, तुम्हासनी ठावा आहे काय, आमची पूजी आहे की नाही ती कायमच पहिल्यापासून लई हुशार होती, अभ्यासात बी आणि समध्याच गोष्टीत पूजी लई पुढं होती बघा, आणि ती गोल्ड मेडल की काय म्हणतात का नाही ते तर तिला नेहमी मिळायचं बघा अभ्यासात. आता म्या शाळा नाही शिकलो पण म्या माझ्या पूजीला मात्र शाळा शिकवल्या, पूजीला शाळा शिकवण्यासाठी म्या लई कष्ट केले आहेत आणि ती बी माझ्या कष्टांवर खरी उतरली. तिनं चांगल्या मार्कांनी अभ्यास करून पास होऊन चांगल्या मोठ्या कॉलेजात ॲडमिशन मिळवलं. आता फिया भरायसाठी थोडाफार ताण पडला पण ठीक आहे, आता तिचं शिक्षण झालं आहे नवं, आता समजा बरोबर होईल बघा. त्यावर दुष्यंत आता विचार करत असतो मनातल्या मनात, बापरे ही कृष्णा किती चांगली आहे, हिने किती काबाड कष्ट करून त्या नालायक खोटारडी पूजा हिला शिकवलं आणि त्या पूजाने मात्र मला सांगितलं की ती गौतमी केळकर आहे म्हणून. तिला हे सगळं करून काय मिळालं, लाज वाटली नाही का तिला माझ्याबरोबर हे असं काहीतरी खोटं बोलताना.
नाही, काहीही झालं तरी मला तिला चांगली अद्दल घडवायची आहे, चांगला धडा शिकवायचा आहे. कृष्णा दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला म्हणते, काय झालं दुष्यंत सरकार, कशाचा विचार करायला आहे? दुष्यंत कृष्णाला काहीच सांगत नाही. मग आता ते दोघंही जण रात्री झोपून घेतात. आता झोपल्यावरही दुष्यंतला झोपही लागत नसते, कारण पूजाने त्याची फसवणूक केलेली आहे ही गोष्ट त्याला विसरता येत नसते. सकाळ सकाळ दुष्यंत आता ठरवतो की मी पूजाला जाब विचारणारच, आणि जाब विचारण्यासाठी दुष्यंतने पूजाच्या फोनवर फोन केलेला असतो. आता बरोबर त्याच वेळी पूजा ही अंघोळीला गेलेली असते आणि आता पूजाचा फोन हा भक्तीच्या हातामध्ये सापडतो आणि भक्ती त्याच्यावरती पुन्हा माय लव डी असं वाचते. मग भक्ती विचार करते की चला, माय लव म्हणजे नक्कीच आता पूजीच्या त्या कुठल्या तरी आवडत्या पोराचाच फोन असणार आहे हो. आता मग जर त्यानं तिला समोरनं फोन केलेला आहे तर मग मी फोन उचलतो आणि कमीत कमी एक डाव आवाज तरी ऐकतो त्याचा, नाही म्हणजे कोण आहे ते मला तरी कळून जाईल ना. म्हणजे आमच्या पूजीनं जो पोरगा ठरवला आहे तो पोरगा तिच्या लायक बी आहे का नाही हे बघायला पाहिजेच की कुणीतरी मोठ्यानं. त्याबरोबर आता फोन कट होणारच असतो. इतक्यात मग लगेचच भक्ती फोन उचलते आणि आता भक्ती इकडनं समोरून हॅलो बोलणार, इतक्यात समोरून तिला दुष्यंतचा आवाज ऐकू येतो. आता दुष्यंतचा आवाज समोरून ऐकू येत असल्यामुळे भक्ती काहीच बोलत नाही, ती गप्प राहणं प्रेफर करते. तर आता इकडनं दुष्यंत हा म्हणत असतो, लाज वाटली नाही का गं तुला माझ्याबरोबर इतकं सढळपणी खोटं बोलताना? तुझ्यासारखी खोटी मुलगी आजपर्यंत मी जगात शोधूनही पाहिलेली नाही आहे. अगं निर्लज्ज नालायक मुली, त्या कृष्णाने बिचाऱ्यांनी किती काबाड मेहनत करून तुला शिकवलं. तुझ्या शिक्षणासाठी ती स्वतः कधी शाळेत गेली नाही, तिने स्वतः कधी शाळा बघितली नाही, पण तुला तिने शिकवलं, तुला मोठं केलं. आणि तू काय केलंस? तू माझी फसवणूक केलीस. तू मला काय सांगितलंस? त्या रहेजाला काय माझ्या बरोबर बोलायला सांगितलंस? का वागलीस तू असं? आधीच माझ्याबरोबर 4 वर्ष प्रेमाचं खोटं नाटक केलंस, ते काही कमी होतं? आणि काय ओळख सांगितलीस मला स्वतःची? म्हणे गौतमी केळकर, माझे वडील युरोपमध्ये खूप मोठे बिझनेसमन आहेत. माझ्या वडिलांबरोबर जर मला तुझी ओळख करून द्यायची असेल तर मला स्वतःच्या पायावर उभं वगैरे राहावं लागेल. स्ट्रगलर जावई त्यांना नको आहे. हाय हाड, किती खोटं बोललीस गं तू माझ्याशी? लाज नाही वाटली का गं तुला हे सगळं बोलताना? नाही, आज मी तुला मुळात हे सगळं सुनवायला फोन केलेला नाहीच आहे, तर मी आज तुला हे सांगायला फोन केला आहे की बरं झालं आपलं दोघांचं रिलेशनशिप वेळेवरच तुटलं. नाही, जर तुझ्याबरोबर मी रिलेशनमध्ये राहिलो असतो ना तर माझ्या आयुष्याची तर माती झाली असतीच, पण त्याबरोबर माझ्या घराची, माझ्या कुटुंबाची सुद्धा माती झाली असती. नाही, मला मान्य आहे कृष्णा तुझ्यापेक्षा कमी शिकलेली आहे, कृष्णा अशिक्षित आहे, अनाडी आहे, पण कृष्णाला माणसांची जाण आहे, तिला माणसांची किंमत आहे, तिला माणसांची कदर आहे. थोरा मोठ्यांचा मान कसा राखावा हे तिला कळतं. तुम्ही दोघी जरी बहिणी असलात ना तरी तुम्हा दोघींमध्ये जमीन आणि आसमान याच्यामध्ये जितका फरक असतो ना तितकाच फरक आहे. आणि लक्षात ठेव, कृष्णा ही कृष्ण आहे आणि तुला तिच्या नखाची सुद्धा सर तू प्रयत्न केलाच जरी ना तरी येणार नाही, कारण मुळात कृष्णा ही वेगळीच आहे. तर आता हे सगळं भक्ती ऐकते आणि मग दुष्यंत तिकडनं फोन कट करतो. त्याबरोबर भक्तीच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते की आता पूजाचं जे माय लव आहे ते दुसरं तिसरं कोणी नसून दुष्यंत दाजीच आहेत. आणि मग हे कळल्यावर भक्तीच्या पायाखालची जमीनच सरकते. भक्तीला आता पूजाचा खूप राग आलेला असतो. मनातल्या मनात ती म्हणत असते की आजपर्यंत पूजानं कृष्णीला लई त्रास दिलेला आहे आणि अजून बी पूजीचं मन भरलेलं नाही का की पूजी अजून बी कृष्णाच्या संसारात इश्क घालवण्याचा प्रयत्न करत आहे? नाही, काय बी झालं तरी ह्यावेळी मी कृष्णाचा संसाराला काय बी धक्का लागू द्यायचो नाही. पूजीला बरोबर मी अद्दल घडवतो. आणि मग आता भक्ती ही खूप रागाच्या तेसात पूजा अंघोळीवरनं कधी येते अशी वाटच बघत असते. आता पूजा अंघोळ करून आल्या भक्ती असा एक खान खणावून मुस्काटात पूजाच्या लगावून देते. पूजा म्हणते, तू माझ्यावर हात उगारलास, पण का? त्याबरोबर भक्ती म्हणायला लागते, खरं तर हे लय अगोदरच करायला हवं होतं म्या किंवा आईनं, पर आज आईनं केलं नाही नवं म्हणून मला तुझ्यावर हात उगारण्याची वेळ आली. पूजे एक गोष्ट लक्षात ठेव, आज पावतर ह्या घरात कृष्णानं लई काय सहन केलं, लई काय भोगलं आणि आत्ता कुठं तिच्या आयुष्याला सुखाची झळ यायला लागली आहे तर तिला दुःखाच्या दरीत पुण्यांदा ढकलायचं आहे वय? आज पावतर तू कायम वाईट वागवलंयस तिला. त्याबरोबर भक्ती आता हे सगळं जे बोलत असते मग पूजा नाटक करायला लागते आणि म्हणते, अगं तुला काय म्हणायचं आहे भक्तीताई, मला काहीच कळत नाही आहे, तू असं का बोलतेस माझ्याशी? उलट काल ती आली तर मी तिला किती प्रेमाने भेटले. त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणायला लागते, गोड गोड बोलून पाठीत खंजीर कसा गुपसायचा की नाही
पूजे हे फक्त तुझ्याकडनं शिकाय हवं. तू गोड गोड बोलून कृष्णीच्याच नवऱ्याबरोबर अफेअर ठेवायला लागल्यास वय. लाज नाही वाटली तुला? अगं दुष्यंताजीसने काय सांगितलं स्वतःचं नाव? काय तर म्हणे काय गौतमी केळकर. तुझा बा युरोपला आहे, आपला बा जिवंत तरी आहे का तर युरोपला असायला? हां पूजे लाज नाही वाटली बाई तुला हे समजा बोलताना? आणि ते जे काही तू केलं आहेस का नाही, आता मला त्या समद्यात पडायचं नाही. पण आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, ध्यानात नाही डोसक्यात बांधून घ्यायची. आता कृष्णीचं आणि दुष्यंत सरकारांचं लगीन झालेलं आहे. कृष्णी दुष्यंत सरकारांच्या लग्नाची बायको आहे. त्यामुळं तू त्यांच्या संसारात मधी पडायचं नाही, त्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची नाही, त्यांच्या संसारात इश घालवायचा प्रयत्न करायचा नाही. जरी तू माझी सख्खी बहीण असलीस का नाही तरी कृष्णा बी माझीच बहीण आहे. आणि जर तू तिच्या वाईटावर टपली असशील तर तुला मुळासकट सरळ कराया मला येळ लागायचा नाही, हे ध्यानात ठेवायचं. आज पावतर आपल्यासाठी कृष्णीनं लई काय केलेलं आहे. खाल्ल्या मिठाला जाग, खाल्ल्या अन्नाची किंमत कर, कळलं नवं? तुला शिक्षण देता यावं म्हणून ती अडाणी राहिली, तुला शाळेत पाठवता यावं म्हणून ती उन्हात शेतात राबत राहिली, तुला हवं तसं मनातल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं म्हणून तिनं लोकांचे काबड कष्ट केली. त्या बाळजाबाईंकडनं उसनवारीनं पैकं घेतलं आणि अजून बी ते पैकं फेडत्या. त्यामुळं आता जर तिच्या संसाराकडं वाकड्या नजरेनं बघितलंच नवं तर तुझी गाठ माझ्या हातात आहे, समजलं ना? त्याबरोबर आता भक्ती तिकडनं निघून जाते तर पूजा ही आता लगेचच म्हणायला लागते की आज त्या दीड दमडीच्या कृष्णासाठी भक्तिताईने माझ्यावरती हात उगारलेला आहे. पण आता मी त्या कृष्णाला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. जर त्या कृष्णाच्या संसाराची माती केली ना तर मी सुद्धा नावाची पूजा नाही. कृष्णा आता बघच, मी काहीही झालं, अगदी काहीही तरी डीला मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. डी फक्त माझा आहे आणि माझाच आहे, समजलं ना? त्याबरोबर दुसरीकडे आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो तुम्हासनी माहिती आहे काय, आमच्या पूजीला एक पोरगा आवडला आहे म्हणजे असं भक्ती मला सांगत होती. त्याबरोबर दुष्यंत हा गप्प राहतो, तो काही बोलतच नसतो. कारण आता दुष्यंत विचार करत असतो की कृष्णाला कसं सांगू की तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मीच होतो आणि तुझ्या बहिणीने माझी फसवणूक केलेली आहे, ती एक नंबरची खोटारडी आहे. आता मी हे सगळं कृष्णाला सांगूसुद्धा शकत नाही, कारण जशी पूजाने माझी फसवणूक केली गौतमी बनून तशीच मी सुद्धा कृष्णाची फसवणूकच करतोय ना. मी कुठे कृष्णाला माझ्या भूतकाळाबद्दल सगळं सत्य सांगितले. मी कृष्णाला एक वेळी सत्य सांगेनही, पण कृष्णाला ते सगळं सत्य पचवायला खूप जड जाईल आणि त्रास होईल आणि कृष्णाला झालेला त्रास मला बघवणार नाही, मला सहन नाही होणार, असा विचार आता दुष्यंत करत असतो. तर दुसरीकडे कृष्णाला मात्र या सर्व गोष्टींची खबरच नसते. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळाल्याबरोबर पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला मिळत राहील आणि सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. चला तर मग हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.